नमो नमः। अहं मृण्मयी। आद्य अहं कथां कथयामि। सत्यप्रियः काष्टिकः। एकः काष्टिकः काष्ठछेदनार्थं वनं गच्छति। अवधानात् तस्य हस्तात् कुठारः जले पतति। सः चिन्ताकुलः भवति। तदा तत्र देवः आगच्छति। देवः जले मञ्जन्ति। सुवर्णकुठारं गृहीत्वा देवः बहिः आगच्छति। सः वदति, अपि एषः तव कुठारः? काष्टिकः वदति, न एषः एव मम कुठारः। तदनन्तरं देवः रौप्यकुठारं गच्छति। काष्टिकः तदापि न स्वीकरोति। अन्ते देवः लोहकुठारम् आनयति। काष्टिकः वदति, आम् एषः एव मम कुठारः। का प्रसन्नः देवः तस्मै सर्वान् कुठारान् यच्छति। अहो काष्टिकस्य निःस्पृहता सत्यप्रियता च। नमस्कार, मी मृण्मयी गंधे। मित्रांनो, आता मी तुम्हाला लाकूड तोड्याची गोष्ट संस्कृत मधनं सांगितली. आता हीच गोष्ट मी तुम्हाला मराठीतून सांगणार आहे. गोष्टीचं नाव प्रामाणिक लाकूड तोडे. एक असतो लाकूड तोडे. लाकडं तोडण्यासाठी तो वनात जातो. गडबडीत त्याच्या हातून त्याची जी कुऱ्हाड असते ती पाण्यात पडते. तो चिंतित होतो. तेव्हा तिथे देव प्रकट होतो. देव पाण्यात उडी मारतो. सोन्याची कुऱ्हाड घेऊन देव वरती येतो. देव त्याला विचारतो, ही तुझी कुऱ्हाड आहे का? तेव्हा लाकूड तोड्या म्हणतो की नाही, ही माझी कुऱ्हाड नाही. त्यानंतर देव पुन्हा पाण्यात जातो. त्याला चांदीची कुऱ्हाड दिसते, पण लाकूड तोड्या ती कुऱ्हाड स्वीकारत नाही. शेवटी त्याला लोखंडाची कुऱ्हाड दिसते. ती तो वर घेऊन येतो. तेव्हा लाकूड तोड्या त्याला म्हणतो, हीच आहे माझी कुऱ्हाड. देव त्याच्यावर प्रसन्न होतो आणि त्याला बक्षीस म्हणून तिन्ही कुऱ्हाडी देऊन टाकतो. हा आहे लाकूड तोड्याचा प्रामाणिकपणा. धन्यवाद.